वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा। आयुर्वेदाच्या या सुंदर विश्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण अमृतादी गुगुल या कल्पाविषयी माहिती पाहणार आहोत। हा कल्प आपल्याला थेरी एक्झामसाठी खूपच महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीने डे टू डे लाईफमध्ये पण खूप महत्त्वाचा आहे। अमृतादी गुगुलमध्ये थेरीमध्ये आपल्याला याचे घटकद्रव्य विचारतात, त्याच पद्धतीनं याची मात्रा, अनुपान आणि रोगाधिकार विचारला जातो। चला तर मग पाहूया अमृतादी गुगुल। अमृतादी गुगुल या कल्पाचा रोगाधिकार आहे वात रक्त आणि संदर्भ आहे भावप्रकाश मध्यम खंड। भावप्रकाश मध्यम खंड। अमृतादी गुगुलचा रोगाधिकार काय आहे? वात रक्त आणि याचा संदर्भ कोणता आहे? भावप्रकाश मध्यम खंड। चला तर मग याच्या कंटेंट विषयी माहिती पाहूया। कंटेंट आपल्याला थेरी एक्झाममध्ये विचारले जातात। कंटेंटमध्ये सुरुवातीला अमृता, गुगुळ, त्रिफळा, त्रिव्रत, गुडूची, पुनर्नवा, दंती, विडंग, जल, शुंठी, पिपली आणि याच्यासाठी भावनाद्रव्य म्हणून कोणता समावेश केला जातो? तर जल वापरलं जातं। कशासाठी? भावनाद्रव्य। चला तर मग ट्रिकद्वारे कंटेंट कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते आपण पाहूया। अमृतादी गुगुल नावातच आहे, यामध्ये पहिला कंटेंट कोणता असणार? अमृता। नावातच आहे त्याच्या अमृता। त्याच पद्धतीनं दुसरा कोण आहे? गुगुल। अमृता, गुगुल। त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला अमृतादी गुगुल हा कल्प दिला जातो त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं किंवा डोळ्यासमोर आणायचं, किती अमृता आहेत? 3 अमृता। किती अमृता आहेत? 3 अमृता। या 3 वरूनच काय लक्षात ठेवायचं? तर त्रिफळा आणि त्रिव्रत। किती अमृता आहेत? 3 अमृता, त्रिफळा आणि त्रिव्रत। आपण एकूण किती कंटेंट पाहिले? 4 कंटेंट पाहिले। पहिला आहे अमृता, नावामध्येच आहे। गुगुल, अमृतादी गुगुल। आणि ज्यावेळेस अमृतादी गुगुल हा कल्प येईल त्यावेळेस आपण डोळ्यासमोर लक्षात आणायचं की 3 अमृता आहेत। किती अमृता आहेत? 3। या 3 वरूनच त्रिफळा आणि त्रिव्रत। अमृता काय आहे? अमृता एक सुंदर मुलगी, बरोबर आहे। अमृता कोण आहे? सुंदर मुलगी। आणि ही अमृता कुणाला आवडते? तर अमृता गुड्डूला आवडते। अमृता गुड्डूला आवडते। म्हणून या गुड्डूवरून एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं। गुड्डूला, गुड्डू पुन्हा पुन्हा, गुड्डू पुन्हा पुन्हा अमृताचं चित्र पाहतो। गुड्डू पुन्हा पुन्हा अमृताचं चित्र पाहतो आणि काय? आणि जल पितो। आणि जल पितो। आता यावरून आपण आपले कंटेंट द्रव्य पाहूया। गुड्डूवरून काय? गुडूची। गुड्डूवरून गुडूची। पुन्हावरून पुनर्नवा। पुनर्नवा। ह्या अमृतावरूनच काय? अमृतादी गुगुल। अमृता ही मुलगी आणि गुड्डूला अमृता आवडते म्हणून काय करतो? गुड्डू पुन्हा पुन्हा अमृताचं चित्र पाहतो। चित्र म्हणजेच चित्रक मूल, बरोबर आहे। चित्र पाहतो आणि काय पितो? जल पितो। या पी वरूनच काय? पिपली। पितो म्हणजेच पिपली। जल पितो। गुड्डू पुन्हा पुन्हा अमृताचं चित्र पाहतो आणि जल पितो। यावरून काय? गुड्डूवरून गुडूची, पुन्हावरून पुनर्नवा, अमृता म्हणजेच मुलगी, अमृतादी गुगुल, चित्रवरून चित्रक मूल, जलवरून जल आणि पितोवरून पिपली। नेक्स्ट कंटेंट पाहूया। आणि ही जी काय आपली अमृता आहे या अमृताला काय नाही? सुट्टीच नसते अमृताला। अमृता काय? एक BMS 3rd इयरची किंवा BMS 2nd इयरची मुलगी आहे तुमच्यासारखी आणि तिला काय नसते कधीच? तर सुट्टी नसते, म्हणजेच काय? सुंठ। ही काय आहे? अमृतादी गुगुलचे कंटेंट। अमृतादी नावामध्येच आहे, अमृतादी। अमृतादीवरून अमृता, गुगुळवरून गुगुळ हे 2 मेन कंटेंट। त्याच्यानंतर अमृता ही सुंदर मुलगी आहे, ती कुणाला आवडते? तर गुड्डूला आवडते। कॉलेजमधल्या गुड्डूला आवडते ती। मग गुड्डू काय करतो? गुड्डू पुन्हा पुन्हा अमृताचं चित्र पाहतो आणि काय पितो? जल पितो। गुड्डूवरून गुडूची, पुन्हा पुन्हा पुनर्नवा, अमृता, अमृतादी गुगुल, चित्र, चित्रक मूल, जल, जल आणि पितोवरून पिपली। आणि अमृता ही मुलगी आहे, तिला काय नसते? तिच्या कॉलेजमधून कधीच सुट्टी नसते। आणि 2 कंटेंट आपल्याला लक्षात ठेवावं लागतील, ते आहेत दंती आणि विडंग। दंती आणि विडंग।
अशा पद्धतीने आपण अमृतादी गुगलचे कंटेंट ट्रिकद्वारे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते पाहिलं. चला आता पाहूया रोगाग्नता म्हणजेच काय. अमृतादी गुगलचा कोणकोणत्या व्याधीमध्ये प्रयोग केला जातो. सर्वात प्रथम आपण पाहिलं की अमृतादी गुगलचा रोगाधिकार काय आहे तर वात रक्त. त्याच पद्धतीनं आम्लपित्त, वातरक्त, आम्लपित्त, आर्ष, अग्निमांद्य, कुष्ठ या व्याधीमध्ये अमृतादी गुगलचा प्रयोग केला जातो. लक्षात कसं ठेवायचं. आपण पाहिलं होतं की अमृता काय आहे, एक सुंदर मुलगी आहे. अमृता कोण आहे, सुंदर मुलगी. ही जी मुलगी आहे ती कोण आहे, अमृता. हिला काय आहे, हिचे जॉईंट दुखतात. हिला काय आहे, वातरक्त. काय आहे, वातरक्ताचा आजार आहे. त्याच पद्धतीनं ही काय करते, काही पण बाहेरचं खाते, चायनीज खाते, बर्गर पिझ्झा खाते, त्यामुळे तिला काय होते, ॲसिडिटी म्हणजेच काय, आम्लपित्त. ॲसिडिटी म्हणजेच काय, आम्लपित्त. ही काय करते, व्यवस्थित दिनचर्याचं पालन करत नाही, काही पण खाते, त्यामुळे तिचं काय झालं आहे, अग्निमांद्य झालं आहे. अग्निमांद्य झाल्यानं काय झालं आहे, तिला आर्ष उत्पन्न झाला आहे. अग्निमांद्य झाल्यानं काय झालं आहे, तिला आर्ष उत्पन्न झाला आहे. आणि तिला काय झालं आहे, कुष्ठ पण झाला आहे. काय झालं आहे, तिला कुष्ठ पण झाला आहे. आपल्याला माहिती अमृतादी गुगल, अमृता काय आहे, एक मुलगी आहे. ती काय करते, तिला काय आहे, वातरक्त आहे. त्यानंतर ती बाहेरचं पिझ्झा बर्गर खूप खाते, चायनीज खाते, म्हणून तिला काय होतं, आम्लपित्त होतं. काय करते, दिनचर्याचं ऋतुचर्याचं पालन करत नाही, त्यामुळे काय झालं आहे, अग्निमांद्य झालं आहे. अग्निमांद्यामुळं काय उत्पन्न झालं आहे, आर्ष उत्पन्न झाला आहे. त्याच पद्धतीनं तिला काय आहे, कुष्ठ पण आहे. आपण काय पाहतो, अमृतादी गुगलची रोगाग्नता. वातरक्त, आम्लपित्त, आर्ष, अग्निमांद्य, कुष्ठ. अमृतादी गुगलचा अनुपान काय आहे, गुडूची, वात आणि जल. लक्षात कसं ठेवायचं. आपली अमृता ही कोण आहे, मुलगी आहे, बरोबर आहे. अमृता कुणाला आवडत होती तर गुड्डूला आवडत होती. म्हणजेच काय, गुडूची क्वात. गुड्डू काय करायचा, आपण ट्रिक पाहिली होती आपली. गुड्डू काय करायचा, पुन्हा पुन्हा अमृताचं चित्र पाहायचा, कारण त्याला काय झालं, अमृतावर प्रेम झालं होतं. आणि काय करायचा, जल पिता असायचा. म्हणजेच गुड्डू आणि शेवटचं जल, हे काय आहेत, अमृतादी गुगलचे अनुपान आहेत, गुडूची आणि जल. शेवटचा पॉईंट, याची मात्रा औषधी मात्रा किती आहे तर याची मात्रा 2 ते 3 वटी किंवा गुटिका काय आहे, याची मात्रा आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.